तर इकडे बघता ही पप्पानी मार्केट मधून खेकडे आणलेले आहेत आणि मस्त एकदम खेकडे आहेत आणि हे जिवंत आहेत ना? हो जिवंत आहे, त्यांना आता बांधलेले आहे म्हणून ते वळवळ नाही करत आहे. बघता आपला खेकडा पण एकदम मस्त शिजलेला आहे आणि ग्रेव्ही बघा आपली एकदम जबरदस्त झाली. आणि आता सर्वजण आपण जेवायलाच बसलेलो आहोत. आई आहे इकडे, पप्पा आहे तिकडे. पप्पा कसा झालाय? मस्त झालाय. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी पावसाचा सीझन चालू आहे आणि पावसाच्या सीझन मध्ये ना मार्केटमध्ये खेकडी भरपूर प्रमाणामध्ये येतात. आणि मंडळी तुम्ही आपल्या चॅनलवरती ना खेकड्यांचे रसाचे व्हिडिओ खूप पाहिला असाल, पण मंडळी आज आपण बनवणार आहोत खेकडा मसाला, म्हणजे खेकड्याचं सुकं बनवणार आहोत. आणि पावसामध्ये ना खेकडा मसाला खाण्याची मजाच वेगळी असते. तर इकडे बघता ही पप्पानी मार्केट मधून खेकडे आणलेले आहेत आणि मस्त एकदम खेकडे आहेत आणि हे जिवंत आहेत ना? हो जिवंत आहे, त्यांना आता बांधलेले आहे म्हणून ते वळवळ नाही करत आहे. आता आम्ही एक हातात धरला ना एकदम जागाच झाला, हाताला चावला असता. पण हे मस्त ताजी ताजी आहेत ना? आणि कसा वाटा मिळाला आपल्याला? हा 300 रुपये भेटले अर्धा डझन. 300 रुपये मिळाला ना? तरी पण मस्त मिळालं ना 300 रुपयाला. 300 रुपयाला 6 खेकडी मिळाली. आणि आता कसं आहे खेकड्यांचा सीझन चालू झालेला आहे ना? आता पावसाळा चालू झाला ना की खेकडी पण भरपूर येतात मार्केटमध्ये. हो, त्याच्यामुळे आपल्याला रेट पण थोडासा कमी मिळतो. बाकी मच्छी खूप महाग मिळते, पण खेकडे तुम्हाला बऱ्यापैकी चांगल्या प्राइस मध्ये मिळतील. आणि मंडळी आता पण ना बाहेर बघताय पाऊसच चालू आहे. हा बघा एकदम रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय आणि सकाळपासून चालूच आहे. आणि बघताय काळा काळा केवढा केलेला आहे. सकाळी भयंकर काळा केला होता, पूर्ण अंदाज झालेला होता आमच्या साडीमध्ये. आता तरी पण थोडासा उजेड झालाय आणि रिमझिम रिमझिम सकाळपासून पाऊस चालूच आहे. बघताय पावसातली आमची चाळ कशा प्रकारे दिसते. झाड पण मस्त एकदम टवटवीत झाले पावसामुळे. आपला पेरूचं झाड आहे आणि पावसामधूनच आज आपण मस्तपैकी विचार केलाय की आज खेकडा मसाला बनवायचा ना? खेकड्यांचा मसाला बनवूया. तर आता सर्व साफ करायचे खेकडे सोडायला लागतील नाही आपल्याला? सोडूया. तर आता इकडे आपण ना वाटप बनवायला सुरुवात करतोय. मंडळी खेकडा मसाला बनवण्यासाठी ना वाटप खूपच जास्त महत्वाचा असतो ना? वाटप व्यवस्थित पाहिजे. हा, आपला जर वाटप छान झालं ना तर आपल्या खेकड्या मसाल्याला एकदम चविष्ट चव येते. तर इकडे काय काय सामग्री घेतलेली आहेस तू? मी इथे ना 1.5 वाटीनं सुकं खोबरं घेतलेलं आहे. हे किसून घेतलंय आपण. आणि 2 कांदे मोठेले घेतलेले आहेत. अच्छा. इकडे लसणीच्या 4-5 पाकळ्या घेतल्यात. आल्याचे तुकडे घेतलेत. इथे 1 चमच धने, लाल आपल्या काश्मीरी मिरच्या आहेत 4, चक्रफूल, दालचीन आहे, काली मिरी आहे 2. असं हे ना आपल्याला भाजून ह्याचं पण वाटप करायचं आहे. हे पण आपल्याला भाजायचं आहे आणि हे पण आपल्याला कांदा खोबरा भाजून त्याला मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं आहे ना? तर इकडे आपण गॅस वरती तवा तापत ठेवलेला आहे. वरतून सर्व गोष्टी घालून घेतो. इकडे मिरची, चक्रफूल, धना, दालचिनी वगैरे सर्व घातले. तर एकदम ना आपल्याला हलका भाजायचा आहे, जास्त टाइम नाही भाजायचा. एकदा ब्राऊन दिसायला चालू झाले ना की काढून घ्यायचं आहे. आता कांदा घालून घेतोय. थोडासा वरतून तेल सोडून घेतोय. तर इकडे बघताय सर्व गोष्टी सर्व आपले व्यवस्थित भाजून झालेल्या आहेत. आता आपण मिक्सर मध्ये वाटून घेतोय. तर इकडे सर्व वाटण आपला वाटून झालेला आहे, व्यवस्थित मिक्स करून घेतोय. तर इथे फायनली आता आपला वाटण रेडी झालेला आहे. तर मंडळी इकडे ना आता आपण खेकडी साफ करायला घेतोय. आई बघते आंगडे तोडून घेते आणि एकदम जिवंत खेकडे आहेत.
तर बांधून ठेवलेत म्हणून गप्प येते बघा, सोडल्यावर बघा चीज. तर इकडे ना आई आता सर्व आंगड्या कुटून घेते बघा, ज्या बारीक बारीक साईडला आहेत ना त्या सर्व कुटून घ्यायच्यात. आणि आई आंगड्या पण वाटायच्या आहेत ना, आंगड्या आहेत ना त्या मिक्सरला लावायच्या, त्याचा मस्त ज्यूस करून तो मसाल्यामध्ये घालायचा आहे ना, एकदम छान लागतो. आंगड्या पुऱ्या आपल्याला बारीक करून वाटून घ्यायच्या. तर इकडे आई बघते आंगड्या सर्व काढून घेते आणि या साईडला सर्व खेकडी आहेत. इकडे आई खेकडी साफ करते ना आणि आपली खालते बघा इकडे कशी बसले, असंच तिला बाहेर काढले बघा, जसे घुसत झाला तर कुठं नाही कुठं. भारी आहे नाही अंगावर थांबत नाही, आता स्पीड वाढलाय तिची ना. आता तिला खायला घातला होता पण त्याच्यात मस्त एनर्जी आलाय, तर स्फूर्ती आलाय, इकडून तिकडून पडताय नसते. झाली नाही तर दोन पूर्ण त्या आंगड्या वगैरे सर्व कुठून झालेले तिकडे. इकडे आहे बघता हा मागचा जो भाग आहे ना तो व्यवस्थित काढून घेते. पूर्ण खेकडे ना आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करायचे. इकडे काही खेकड्यांचं काढून घेतलेलं आहे. पाऊस आता बघताय पूर्ण थांबलेला आहे, पण काळे काळे ढग अजून वरती तसेच आहेत. वाटतं आज दिवसभर पाऊसच आहे. तर मंडळी खेकडे ओपन करण्याची पण ना पद्धत असते बघा. हे दिसतंय हे आंगड्या असतात ना तिथून आपल्याला पकडायचं आहे आणि जोर लावायचं आहे, जोरने खेचायचं एकदम. जोरात खेचला नाही की ऑटोमॅटिक आतमधून निघतो जो अशा प्रकारे. आणि इकडे आता स्वच्छ करून घ्यायचं आपल्याला. तर मंडळी काही खेकडे ना आपण अशा प्रकारे साफ केले आणि काही अशा प्रकारे दोन तुकडे करून घेतोय बघा. हे असेच ठेवणार आहोत कवची सकट. आणि अर्ध्यांची कवची आपण काढून घेतलेली आहे, त्या पण कवची आपल्याला घालायच्या आहेत. हे बघा हे पण अशा प्रकारे स्वच्छ करून घ्यायचे. तर तू लहानपणी खूप खेकडे पकडायचीस ना? हो आम्ही ना शाळेत असायची तेव्हा खूप खेकड्या पकडायला जायचे. म्हणजे काळ्याची मोरे असतात नाही गोळ्या पाण्याच्या, पावसातून पावसाळ्यातून त्या पाऊस पडला की चिमोऱ्या बाहेर पडतात. हो त्या भरपूर आम्ही पकडायचे पहिले. गावच्या इकडेच नदी आहे म्हणजे नदीच्या साईडला भरपूर असतात ना वरती. हो आणि शेतामधून पण आता शेतात पण कापणीच्या टायमाला लावणीच्या टायमाला खेकडी म्हणजे आम्हाला भेटतात. हो कारण आमच्या समुद्राच्या बाजूला शेत आहे ना. म्हणजे आहे ना खेकडे पकडायला जाम एक्सपर्ट आहे. आम्हाला पण घेऊन जायचं आम्ही लहान होतो तेव्हा. दादासला लागायचीच खेकडी कधी पण. आता पावसाळ्याचे मोठे वगैरे पण असतात ना. हो गावाला म्हणजे भेटतातच. हो आता भरपूर पाऊस असतात. मोठे दिसून दगडी खालची खेकडी, चिमोरे असतात, उरलं आणि खाडीतील असे वेगवेगळे प्रकारचे खेकडे असतात. भाटरोली पण असतात पण भाटरोली आपल्या साईडला खात नाही ना. आपण नाही खात, काही लोक खातात. हो आपल्याकडे मोठे भेटतात ना ती लाल दुसरी खेकडी, त्याच्यामुळे ती काळी खेकडी भाटरोला नाही खात. आपण खेकडा मसाला बनवायला सुरुवात करतोय. कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. इकडे लसूण आपण घालून घेतोय. 5-6 लसणी आपण कापून घेतल्या होत्या त्या घालून घेतल्या. इकडे कांदा घालून घेतोय. एक कांदा आपण कटिंग करून घेतला होता. कांदा लसूण मस्त फ्राय झालेला आहे. ह्याच्यामध्ये आता आपण घरगुती मसाला घालतोय. लाल तिखट 2 चमच आपण घरगुती मसाला घातलेला आहे. इकडे हळद घालून घेतोय. 2 चमच हळद घातलेले आहे. इकडे वाटप केलेला मसाला आपण रेडी केला होता तोच घालून घेतलाय. हा वाटपाचंच पाणी आहे तो घालून घेतो. खेकडा मसाल्यामध्ये ना आपल्याला जास्त पाणी घालायचं नसतं, त्याच्यामुळे कमीच मात्रामध्ये पाणी घालायचं आहे. थोडासा घालून घेतोय. हा मसाला ना तेलात ना चांगला परतून घ्यायचा थोडा टाइम, मग टेस्ट चांगली मध्ये लागते खेकड्यांना. हा इकडे पूर्ण आंगड्या बारीक करून वाटून आपण त्याचा ज्यूस बनवलेला आहे तो घालून घेतोय. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. इकडे बघताय आपला मसाला मस्त रेडी झालेला आहे. ह्याच्यामध्ये आता मीठ घालून घेतोय. आणि इकडे बघताय पूर्ण खेकडे आपली स्वच्छ करून झालेली आहेत. आता एक एक करून घालून घेतोय.
व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. थोडा टाइम आपल्याला शिजायला ठेवायचं. तर मंडळी इकडे बघताय आपला खेकडा मसाला मस्तपैकी रेडी झालेला आहे. वरतून कोथिंबीर घालून घेतोय आणि बघताय केवढा भारी दिसतंय बघा. एकदम मस्त मसाला रेडी झालेला आहे आणि छान दिसतोय. ग्रेव्ही एकदम मस्त झाली. बघताय आपला खेकडा पण एकदम मस्त शिजलेला आहे आणि ग्रेव्ही बघा आपली एकदम जबरदस्त झाली. तर मंडळी आता फायनली आपण जेवायला बसलेलो आहोत. आज बघताय मस्तपैकी इकडे आपण खेकडा मसाला बनवलेला आहे. ग्रेव्ही पण एकदम छान झाली. इकडे राईस आहे, कांदा आहे, भाकरी आहे आणि आता सर्वजण आपण जेवायलाच बसलेलो आहोत. आई आहे इकडे, पप्पा आहे तिकडे. पप्पा कसं झालाय? मस्त झालाय. हा, फर्स्ट टाइमच म्हणजे आपण युट्यूब वर आपल्या चॅनल वरती खेकडा मसाला दाखवला नाही तर नेहमी आपण रस्साच दाखवतो तुम्हाला वेगवेगळ्या गावाला, मुंबईला. आणि आज फर्स्ट टाइम तुम्हाला खेकडा मसाल्याची रेसिपी दाखवली आणि छानही झालेला आहे ना. मस्त झालाय मसाले बघा. असं तुम्ही पण बनवून खूप छान वाटतंय. बघता इकडे आपण आंगळा तोडून घेतलेला आहे आणि आंगळ्याचा पीस घेतोय मी आणि ही सर्व आपण ग्रेव्ही बनवलेली आहे. एकदम जबरदस्त दिसते बघा. टेस्ट करून बघतोय कशा प्रकारे झालंय ते. एकदम जबरदस्त झालाय. ग्रेव्ही पण एकदम छान लागते. आपला वाटप ना एकच नंबर आपण बनवला होता त्याच्यामुळे एवढी भारी टेस्ट आले. तर मंडळी अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा खेकडा मसाला बनवू शकता आणि पूर्ण रेसिपी, पूर्ण प्रोसेस तुम्हाला आज शेअर केलेली आहे. कशा प्रकारे ही रेसिपी तुम्ही इझिली बनवू शकता. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटू आपण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.